की प्रत्येकाने 100% देण्याचा प्रयत्न करावा. तर दुसऱ्या बाजूला सतीश वागचौरे जो सावंती संघाचा संघनायक आहे त्याने असं प्रतिक्रिया व्यक्त केली होती, आमच्या संघाचं प्रदर्शन तेवढंसं चांगलं नाही, मात्र या वर्षामध्ये आमच्या संघाला कमबॅक करायचं आहे आणि त्याने देखील आपल्या खेळाडूंकडून भरपूर अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. पाहूया कुठला संघ कुठले खेळाडू ते अपेक्षा पूर्ण करतायत. चॉईस बॉल नसणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. स्ट्रायकर बॅटर वैभव सांबरे, तर नॉस्ट्रिक इनला आपण बघतोय धीरज मडवी. बॉलिंग ट्रॅकवर विशाल पांडे सज्ज होतोय. फ्रंट लाईन गोलंदाज आपण पाहतोय विशाल पांडे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. पावट्याचे षटक आणि पावट्याच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षक व्यूहरचना आपण पाहू शकता. 2 क्षेत्ररक्षक ऑलराऊंडरमध्ये आहेत. इतर बहुसंख्येने क्षेत्ररक्षक थट्ट्या सलकामध्ये वर्तुळामध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामनागर फलंदाज वैभव सांबरे. गोलंदाज विशाल पांडे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. यानंतरच्या दोन्ही संघांनी टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. गावदेवी लाखोली संघाचा संघनायक आणि पवनपुत्र वडपे संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच दुसरा सामना या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. फ्रंट रन गोलंदाज विशाल पांडे बॉलिंग ट्रॅकवर, तर विशाल पांडे याचा सामनागर फलंदाज वैभव सांबरे. नाशिकला धीरज मडवी पाहायला मिळतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये सुनील म्हात्रे सर आपण बघतोय. त्यांचा अधिकृत इशारा देखील आलेला आहे सामना सुरू होण्याचा. तर स्क्वेलेक्सच्या पंचा भाऊ पाटील सर पाहतोय. बरोबर परफेक्ट 10 वाजता पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय. आपली जी 3 षटके आहेत ती 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं, 2 षटके 10 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. इथे समोर केलेल्या चेंडूला 20 मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. एक सिंगल रन सह फलंदाज पूर्ण करतात. वैभव सांबरे ऑफ द मार्क. सिंगल अकाउंट ओपन होतोय मीच स्पोर्ट्स कवाड या संघाचं. प्रत्येकी 3-3 षटकाचा सामना आपण बघतोय. पहिले षटक पावल्याचं आहे आणि पावल्याच्या षटकामध्ये आपण पाहिलं तरी संधी असते, कारण 2 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये असतात. जास्त संख्येने क्षेत्ररक्षक वर्तुळामध्ये असतात. इनफिल्डच्या वरून मोठे फटके घालून धावा वाढवण्याचा प्रयत्न बरेच सलामीचे फलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे खोळत आलेला चेंडू हा देखील 20 शेपमध्ये खेळला गेलेला. वाईट ऑफ मिड ऑन रिझर्व्हमध्ये चेंडू अडवला गेला. दोन्ही फलंदाज एका एका धावेने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. संघाची धावसंख्या 2 वर पोहोचते. बिनबाद 2 आपण बघतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना यावेळी ऑफ केले चेंडूला लॉफ्टेड फटका इनफिल्डच्या वरून. झेल होण्यासारखी संभावना नाही. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. मात्र 2 धावा दरम्यान फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 वर. नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण बघतो निलेश गुरव फॅम टीम मी स्पोर्ट्स कवाड. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो. सावंत स्पोर्ट्स सावंत विपक्ष मी स्पोर्ट्स कवाड या 2 संघामध्ये पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. यायली ऑनट्रायचा फटका ऑन साईडला आपण पाहतोय. कॉर्नर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे, कारण क्विक थ्रो पाहायला मिळतोय. एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतात. सिंगल डबलने धावफलक घालता ठेवलेल्या पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय. क्रिकेटच्या लाईफ लाईनचा वापर केला जातोय इथे मध्ये सलामीच्या जोडीकडून. पहिली षटक मार्गस्थ विशाल पांडे पहिल्या षटक हाताळताना. राडा मोर द स्टंप. इथे मात्र चेंडूला फेरकॉन दिलेला आहे. चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझनच्या वरून सीमा पार. आजच्या दिवसामधील पहिला षटकार. पहिला मोठा फटका आजच्या दिवसामधला आपण पाहतोय फलंदाज धीरज मडवी याच्या बॅटमधून. बॅकला जाऊन हा फटका केलेला आहे.
मात्र क्षेत्ररक्षक यष्टरक्षकाच्या मागे सज्ज होता. षटकाची समाप्ती पहिल्या षटकात समाप्ती आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर मेन स्पोर्ट्स कव्वाड संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 11 धावा. चांगली सुरुवात म्हणता येईल कारण कुठल्या प्रकारचा गडी येते मात्र कव्वाड संघाने गमावले नाही आणि धावसंख्येने दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश केलेला 11 वर पोहोचलेली आहे धावसंख्या. यानंतरच्या दोन्ही संघांनी टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. गावठी लाखोली संघाचा संघ नायक आणि पवनपुत्र वडपे संघाचा संघ नायक. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय मित स्पोर्ट्स कव्वाड विपक्ष सावंदे स्पोर्ट्स सावंदे या दोन संघामधील. पहिले षटक समाप्त झालेले आहे. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 11 पाहायला मिळते आणि आता मात्र दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाचा संघ नायक सतीश वागचौरे. विखुरली शतक्षण पाहायला मिळते कारण पाळप्याच्या षटकामध्ये जे निर्बंध होते ते आता मात्र हटवले गेलेले आहेत आणि आता मात्र बहुसंख्येने शतरक्षक टीममध्ये तैनात केले गेले आहेत. मात्र अजूनही आपण पाहतोय 4 शतरक्षक 30 सर्कलमध्ये आहेत ज्यामध्ये 20 मध्ये थर्डमॅन फायनल एक विकेट किपरच्या मागे त्यानंतर पॉइंट देखील पाहायला मिळतोय आणि एक क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय ऑन साइडला तैनात केला जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सामनाकडील फलंदाज वैभव सांबरे जो वैयक्तिक 4 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. गोलंदाज सतीश वागचौरे बॉलिंग ट्रॅकवर सावंत संघाचा संघ नायक. स्लॅश केल्या चेंडूला अगदी इनफिल्डच्या वरून पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून सीमा पार धावमधील 4 चौकार. थोडंसं ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू बॅकवर्ड जाऊन जागा बनवली होती आणि जागा बनवून चेंडूला जागा देखील दाखवली होती. अतिशय सुरेख फटका आपण पाहतो स्क्वेअर कट फटका फलंदाज वैभव सांबरेच्या बॅटमधून चौकाराने संघाच्या धावसंख्या येतो आकार. धावसंख्या पोहोचते ती 15 वर बिनबाद 15. कव्वाड संघ प्रथम फलंदाजी करताना इथे बॅकफुलला जाऊन समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क इथे साधू शकला नाही फलंदाज. वापसी करताना आपण पाहतो गोलंदाज सतीश वागचौरे. या अगोदरचा चेंडू त्यांनी आपण बघितलं तर थोडासा आउटसाइड ऑप्शन हाताळला होता आणि यावेळी फलंदाज बॅकफुटला जातोय हे हिडल्यानंतर आधी फलंदाजाला फॉलो केला होता. पुढे जाऊन हा फटका केलेला आहे कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली विकेटचा बदन कव्हर रिझन मध्ये झेल आणि पहिला फलंदाज फेल पहिला हादरा बसतोय वैभव सांबरेच्या रूपाने मी स्पोर्ट्स कव्वाड या संघाला. सावंती स्पोर्ट्स सावंती संघाला ट्रॅक कंपल्सरी नसल्यामुळे 2 धावांची पेनल्टी दिली जाते आणि हे षटक समाप्तीनंतर आपण 2 धावा कव्वाड संघाच्या धावफलक ऍड करणार आहोत. या षटकानंतर आपण 2 धावा ऍड करणार आहोत. न्यू बॅटर मैदानामध्ये किरण मडवी येतोय वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी. याच मध्ये किरण मडवी यांनी या अगोदर जो खांडपे चषक झाला होता त्या चषकामध्ये चांगली कामगिरी केली होती. पहिला फलंदाज बाद झालेला वैभव सांबरे ज्याने बाद होऊन आपल्या संघासाठी 8 धावांचं योगदान दिलं होतं 6 चेंडूचा सामना करताना ज्यामध्ये एका चौकाराचा देखील समावेश होता.
सतीश वाकचौरे आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर, तर सतीश वाकचौरेचा सामना करेल यावेळी फलंदाज किरण मडवी. नुकताच खेळपटेल नौका फलंदाज स्ट्रायकर इंडला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिला, पिकअप शॉट, चेंडू निघून जाईल सीमा पार, दे घुमा के षटकार. किरण मडवी चेंडूला आता मात्र सीमारेषेवर पाठवी आपण पाहतोय. किरण मडवी आणि आलेल्या षटकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. डॅसिंग अंदाजाने आणि षटकाराने संघाची धावसंख्या 21 वर पोहोचते. सतीचं स्वागत आपण पाहतोय किरण मडवी आणि आलेल्या षटकाराने केलेलं आहे. भव्य स्वागत आपण पाहतोय. त्या अगोदर वैभव याने देखील षटकार चौकाराने स्वागत केलं होतं. इथे मात्र पाहतोय या खराब क्षेत्रक्षण, खराब एक्स्ट्रॅक्शन, चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप रिझन मधून सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. बायचा इशारा बंद करून येतोय. धावसंख्या 4 ने पोहोचते ती 25 वर. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी धावपलकर पाहायला मिळते मेन स्पोर्ट्स कव्हर आहे संघाची. दुसऱ्या षटकाचा किल सुरू असताना इथे मात्र आपण पाहतोय चेंडू निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती, दोन षटकाची समाप्ती नंतर मेन स्पोर्ट्स कव्हर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 1 बाद 25 धावा. यानंतर आपण सामना पाहणार आहोत तो लाखोली विपक्ष वडपे या दोन संघामध्ये. मित्रांनो आज वर्षाचा पहिला दिवस, या स्पर्धेचा शेवट दिवस. तसं मित्रांनो आज 1 जानेवारी आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी पाकिस्तान संघाने हिंदुस्थान विरुद्ध आपला पहिला कसोटी सामना आजच्या दिवशी 1955 मध्ये खेळला होता. आजच्या दिवशी 1989 मध्ये पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज सईद अनवरने वेस्ट इंडिज विरुद्ध आपला कसोटी पदार्पण केलं होतं. आणि आजच्या दिवशी 1996 मध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मायकल बेवन यांनी वेस्ट इंडिज वन डे मध्ये रॉजर हॉर्फर्डला गोल्डन चौकार ठोकून ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवून दिला होता. आजच्या दिवशी 2014 मध्ये न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज कोरे अँडरसन याने अवघ्या 36 चेंडूमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध फास्टेस्ट सेंचुरी ठोकण्याचा देखील विक्रम केला होता. आजच्या दिवशी क्रिकेट जगतामध्ये घडलेल्या घडामोडी खोली आपण सामन्याकडे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोशन येतोय. रोशन भोईर पहिलं षटक विशाल पांडे याने हाताळलं होतं, दुसरं षटक सतीश वाकसोर याने हाताळलं आणि तिसरं षटक हाताळताना गोलंदाज रोशन भोईर आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. पेनल्टीच्या 2 धावा इथे आम्ही ऍड करत आहोत आणि सुधारित धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते ती 27 धावा, 27. इथे ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडविकेट रिजन मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात, सिंगल पेक्षा अधिक नाही. सिंगल संघाची धावसंख्या 28-28. शेवटचं षटक मार्गस्थ आपण बघतो. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोशन भोईर बॉलिंग मार्कवर सज्ज होताना आपण सामनामध्ये आजच्या अंतिम दिवसामधील पहिला मेन स्पोर्ट्स कव्हर विपक्ष सावंत स्पोर्ट्स सावंत आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला गावदेवी लाखोली विपक्ष पवनपुत्र वडपे या दोन संघामध्ये. दोन्ही संघ एक आपण जर आला असेल तर त्वरित लगेच टॉस साठी संपर्क साधायचा आहे. गोलंदाज रोशन, सामनाकडे फलंदाज किरण मडवी जो वैयक्तिक 6 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे काय घडलं? येस, ए जॉन गॉन, विकेटचं पतन करण किरण मडवी याची गेली संपुष्टात.
न्यू बॅटर विशाल भोईर म्हणजे तिसरे पंच सुरेश गरज सरांचं देखील येथे आगमन झालेले आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सुनील म्हात्रे मॅन फ्रॉम पिंपलास, भाऊ पाटील मॅन फ्रॉम खारबाव आणि सुरेश गरत मॅन फ्रॉम कारिवली हे 3 ऑफिशियल पंच या स्पर्धेमध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज रोशन भोईर बॉलिंग ट्रॅकवर रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील विशाल भोईर करताना पाहायला मिळतोय. या अगोदर किरण मडवीने देखील अशा प्रकारे प्रयत्न केला होता आणि या प्रयत्नात तो बाद होऊन पॅलोमध्ये परतलेला आहे. चांगली गोलंदाजी हाताळताना गोलंदाज रोशन, कारण 3 चेंडू हाताळल्यात, फक्त एकच धाव आतापर्यंत खर्च केलेला आहे. हाणामारीचे षटक आहे, मात्र हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करू दिलेली नाही. इथे या खेळलेल्या चेंडूला मिड रिझनमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये सज्ज आहे विशाल. क्विक थ्रो देखील पाहायला मिळतं. फक्त एकच धाव करण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एका धावेने आलूच पुरू शकते. धावप्लेवर पोहोचते ते 29 वर. 29 लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. रोशन भोईरा सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाकडून शेवटचं षटक हाताळतोय. तर रोशन भोईराचा सामना करेल यावेळी फलंदाज धीरज मडवी. विशाल भोईर आणि धीरज मडवी जोडी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. फोर्स किल्ल्या चेंडूला पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये या मिड रिझनला चेंडू अडवला जातोय. विशाल पांडे तिथे सज्ज आहे आणि इथे देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेने आपण पाहतोय समाधान मानताना दोन्ही फलंदाज मोठे फटके येत नाहीत आणि इथे मात्र एका धावेने धावफलक घालता ठेवलेला आहे. धावसंख्या 3 नॉट. आपण पाहतोय या तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसरा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामधले शेवटचा चेंडू. पावलांचा वापर करून फटका केला. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न मात्र नसणार आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त. 3 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना मिड स्पोर्ट्स कव्वाड संघाने आपल्या धावपलेवर धावा जोडल्या आहेत. त्या 31 आणि 32 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते सावंत स्पोर्ट्स सावंत या संघासमोर. नेक्स्ट मॅच दोन्ही संघनायक जर उपस्थित असतील तर आपण टॉससाठी गावदेवी लाखोली संघाचा संघनायक आणि पवनपुत्र वडपे संघाचा संघनायक. आव्हान ठेवले गेले ते 32 धावांचा आणि 32 या लक्ष्याचं पाठलाग कशाप्रकारे केलं जाईल आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सक्रिय समालोचक प्रथमेश ठाकूर. दरम्यान अमोलजी तारे साहेबांचे ते आगमन झालेले आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून नेहमीच बहुमूल्य सहकार्य या स्पर्धेसाठी आम्हाला लाभत असते. वेलकम अमोलजी तारे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर ऐकूया आपण सेकंड इनिंग मधील खेळाचं धावतं वर्णन, धावचं समालोचन करण्यासाठी प्रथमेश ठाकूर समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील. गावदेव लाखोली आणि या पवनपुत्र वडपे आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. पहिले षटक संपण्याच्या अगोदर या इनिंगचा जर दोन्ही संघांना की ते रिपोर्टिंग केली नाही तर कमी षटकांचा सामना खेळवला जाईल. सामन्याच्या षटकामध्ये कपात केली जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तर चला, बॅट्समन अजूनही निघालेले नाहीयेत, लक्षात ठेवा. वाय गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांना शुभ सकाळ. नवीन पर्व, नवीन वर्ष. प्रथमतः उपस्थित तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारं 2026 हे वर्ष प्रत्येक क्रिकेट संघासाठी यश, आनंद आणि अभिमानाचं घेऊन येवो. प्रत्येक खेळाडूला आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळो आणि संघाला प्रत्यक्षात स्वप्नांचा अनुभव घेता येवो या शुभेच्छा आपण देऊया. विजय पराजयाच्या पलीकडे जाऊन क्रिकेटची खरी भावना जपत हा खेळ नेहमी नव्या उंचीवर पोहोचो. क्रिकेट जिवंत राहो आणि भावना जिवंत राहो या शुभेच्छा सर्व क्रिकेट प्रेमींना मी देतो आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. 2025 सरलं, आता 2026 ला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. नव्या पर्वाची नवी सुरुवात. आदरणीय अस्तिकजी तारे यांचं देखील आगमन झालं. विनंती असेल आपण देखील मंचावरती यायचं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती गणरायाला प्रथमतः वंदन करतो. प्रारंभी विनंती करू, गणपती विद्या द्या सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती द्या आराध्य मोरेश्वरा.
चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे अरुणी देशांतरा पाठवी. हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. भक्ता बहुतोषवी. गणरायाला वंदन करतो. अखंड हिंदुस्थानाचं राजदैवत राजे शिब छत्रपती आणि शंभू राजांना मानाचा त्रिबार मुजरा अर्पण करतो. कपटीला वंदन करतो जिने मला आणि माझ्या आबाजाला ओळख दिली. खांडपे गावाच्या ग्रामदेवते चरणी नतमस्तक होतो. आगरी कोळी कराडी कुणबी समाजाची कुलस्वामीने एकविराई चरणी नतमस्तक होऊन दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या या नव्या पर्वाची, नव्या वर्षाची आणि नव्या डावाची सुरुवात करतो. मी समालोचक प्रथमेश ठाकूर तुम्हा सर्वांचं स्वागत करून घेऊन चलतोय मागच्या दिशेने. मीत 11 कवाड विरुद्ध सावंदे स्पोर्ट्स सावंदेमध्ये ही लढत आपण पाहत आहोत. आदरणीय गणेशजी तारे साहेबांना विनंती असेल की आपण देखील मंचावरती यायचं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मॅचचा सुरुवात. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. ऑन साइडला क्वालिटी विथ क्वांटिटी स्वागत केलंय आलेल्या मान्यवरांचं आणि बॉलला पाठवलं मिड विकेट हवा यात्रेवरती. इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. विशालचा बॅटमन हा विशाल काय षटकार आपल्याला पाहायला मिळाला. बिग हिट टुवर्ड मिड विकेट. षटकार आलाय. ग्रेट स्टार्ट. 2026 ची सुरुवात विशालची षटकाराने झाली आणि इथे मिसफील्ड झाली. 2026 विशालला नशीब देखील साथ देत आहे. षटकार ठोकला, मिसफील्ड झाली, 2 मिळाल्या, 8 धावा. टाळ्यांचा कडकडाट अगदी आपण पाहत आहोत सावंदे स्पोर्ट्स सावंदेसाठी. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर पुढचा बॉल. कोला टाकण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये खेळला. इन टू द गॅप. वॅकंट एरिया शोधलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्याचा फायदा उचलतोय बॅटर. 4 रन. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. ऍब्सोल्युटली ग्रेट स्टार्ट. प्रत्येक संघाला आणि खेळाडूला एक फ्लाइंग स्टार्टची गरज असते. ती स्वप्नवत सुरुवात, ड्रीम स्टार्ट इथून मिळवून देतोय विशाल आपल्या संघाला. धावांची वसुली करतोय. 12 झाल्यात. ऑन साइडला स्विंग आणि मिस. डॉट बॉलची समाप्ती. एखाद्या फलंदाजानं रात्री झोपताना स्वप्न पाहावं आणि नव्या वर्षाची सुरुवात अशी काय व्हावी तशी विशालने करून दिली आहे. कारण 2026 हे नवं वर्ष, पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा पहिला बॉल फेस करत असताना त्याने षटकार लगावलाय. स्लोअर वन होता. पिक केला. इनफिल्डच्या वरून फटका एक्झिक्यूट केला. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. चेंडू सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. व्हॉट फॅन्टॅस्टिक बॅटिंग. काय जबरदस्त फलंदाजी. वारंवार या अप्रिशिएट केल्या जातात. त्या टाळ्या वाजवल्या जातात. फलंदाजाला प्रोत्साहित केलं जात आहे. धावसंख्या चौकाराच्या मदतीने 16. 32 करायच्या. 16 झाल्यात. अर्धा पल्ला पार पाडला. अर्धा अजूनही पार पाडायचं बाकी आहे. आदरणीय मनोजी तारे साहेबांचं आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करेन. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक ओव्हरथ्रो. डोळ्याची पापणी लवता लवता लगेचच काही ना काही मैदानामध्ये घडतंय. हलकीशी बॅटची एज लागली आणि सिंगल तिथे मात्र प्राप्त केली गेली. षटक क्रमांक पूर्ण पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा धावा पटलावरती. 17 विदाउट एनी लॉस. सावंदे स्पोर्ट्स सावंदे. पवनपुत्र भडपे टॉस विन असेल कारण गावदेवी लाखिवलीचे कर्णधार इथे आलेले नाही आहेत. पवनपुत्र भडपे संघ टॉस विन. आज खरे तर आमचे वन मॅन शो दमदार तडपदार बाबी सरपंच नितेश शेठ पाटील यांचा वाढदिवस देखील आहे आणि काही क्षणात त्यांचा आपल्या रॉयल मंचावरती आगमन देखील होताना आपण पाहणार आहोत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आयोजित केला गेलाय. नवीन वर्ष, नवीन सुरुवात आणि अगदी आपण पाहतोय कोणत्या संघाची सुरुवात गोड होईल
या वर्षाची हे पाहायचं आज. चला वेळ जास्त खर्च होतोय लक्षात ठेवा. सामना पहिला मीत 11 गवाड आणि सावंदे स्पोर्ट्स सावंदेमध्ये ही लढत. नेक्स्ट बॉल फुल टॉस ऑन ड्राईव्ह केला. बॉटम हँडचा सुरेख वापर. ऑन साईडला फक्त दिशा दिली. सेकंडचा कॉल पण एका धावेवरती समाधान मानावं लागेल. जस्ट सिंगलने धावफलक पुढे 18 धावा पटेलावरती. स्कोर मित्र आमचे न्यायांशू गायकर जोडले गेले आणि प्रिन्स मूवीज यास खरं तर या वाहिनीच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण ऑनलाईन पाहत आहोत. ऑनलाईन घर बसल्या प्रेक्षकांचं देखील सरपंच चषकामध्ये स्वागत आणि त्यांना देखील नवीन वर्षाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. पुढचा बॉल थांबलाय. थोडा वेग येतोय. पहिल्यांदा 7 चेंडू नंतर स्ट्राईक मिळाली आहे सतीशला. ज्याचं कारण पहिल्या 6 बॉलमध्ये 17 वसूल केल्या. लास्ट बॉलवरती सिंगल आली. जशी स्ट्राईक मिळाली तशी आता सिंगल घेतली आणि स्ट्राईक रोटेट केली. पहिल्यांदाच या डावामध्ये स्ट्रायकिंग इनवरती बॅटर सतीश 2026 तो देखील पहिला बॉल फेस करतोय. पहिला बॉल हा देखील पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दोन्ही फलंदाजांची या वर्षाची सुरुवात अशी झाली आहे तर हे वर्ष कसं असेल या फलंदाजासाठी. व्हॉट अ स्टार्ट. विशालने षटकार लगावला आणि सतीशने चौकार. दो भाई दोन होता भाई. चौकार आणि धावसंख्या पुढे 22. आता उद्या 10 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये पूर्णपणे एकतर्फा डॉमिनेशन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न राहिला तो अर्थातच सावंदे स्पोर्ट्स सावंदेचा आणि सफल देखील. परत यार रिवर्स शस्त्र बाहेर काढलं होतं. दुधारी तलवार आहे. लगा तो आबाद बनना बर्बाद. शॉर्ट तो शॉर्ट फाईन तैनात आहेत आणि रेडी झाले होते लगेच दोन्ही फिल्डर. रिवर्स शस्त्र जसं बाहेर काढलं तसं सरळ बॅटने धावा येतात तर गरजेचे आहेत का हे फटके. ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत चिंचिवली खांडपे दादांचं आगमन झालंय. अजित दादा पाटील यांचं स्वागत केलंय. स्वीप केलंय ऑन साइडला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजित दादा पाटील यांचं स्वागत चौकाराने. 4 धावा. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा त्यामुळे व्यासपीठावरती मोठ्या संख्येनं मान्यवरांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळेल. मांदियाळी ही मान्यवरांची आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या तब्बल 26 वर. कोला टाकला होता. ड्राईव्ह केला समोर डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑफला. 4 मिळतील. 4 मिळतील सहज. 4 धावा सलगचा दुसरा चौकार लगावलाय. सतीश आपण पाहिलं तर 4 चेंडू त्याने खेळलेत. एक रिव्हर्स अटेम्प्ट केला होता तो कनेक्ट झाला नाही. इतर प्रत्येक बॉलला त्याने मैदानाच्या बाहेर पाठवलंय. काय सुरुवात आहे 2026 ची. ग्रेट स्टार्ट. आदरणीय देवेशी भोईर आणि गिरीशी पाटील यांना देखील मी विनंती करतो आपण मंचावरती याच्या स्थान बनवा. आपलं मनपूर्वक स्वागत. धाव मिळाली पण काय घडलंय. बेल्स ऑफ झाल्यात. येस पहिल्या विकेटचं पतन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये लेट पण थेट मिळाली पहिली विकेट. अवघ्या 2 धावांची गरज आता. 30 रन्स ऑन बोर्ड. वेल प्लेड सतीश. गुड बॅटिंग. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तनिष दाखल झालाय. षटक क्रमांक 2 दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला. या ओव्हरमध्ये देखील 13 धावा आल्या. धावसंख्या झालेल्या तर 30 करायच्या. 2 चेंडू शिल्लक आहेत. 6. आता इथून सगळ्या मॅचेस 3 ओव्हरच्याच असतील. अजूनही मला वाटतं गावदेवी लाखिवली संघ आपण उपस्थित नाही आहात. गावदेवी दोंडा बडवली आणि जय गावदेव वडूनवगर आपण देखील रिपोर्टिंग करायचंय. गावदेवी धोंडा वडवली आणि जय गावदेव वडूनवगर यांना मी विनंती करतो आपण रिपोर्टिंग करा. मॅच फिनिश. सामना संपलाय आणि 2026 मधील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकलाय सावंदे स्पोर्ट्स सावंदेनं. तनिष
आपल्या स्टाईल मध्ये मॅच फिनिश करतोय. वेल प्लेड, अभिनंदन. सावंत स्पोर्ट सावंत यांनी हार्ड लक टफ लक. सुरुवात जरी आपण पाहिलं तर पराभवाने झाली, पण पराभवी यशाची पहिली पायरी आहे, विसरून चालणार नाही. मीत 11 कवाड संघाला 2026 साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. अभिनंदन सावंत संघ. सामनावीराकडे आपण वळतोय. बॉलिंग देखील आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल ज्याने केली. 1 विकेट मिळवली बॅटिंग करत असताना. सलग 2 चौकार आणि त्याच्या पूर्ण डावात 3 चौकार ज्याने लगावले. सतीश ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. 1 विकेट मिळवली गोलंदाजी करताना आणि फलंदाजी करत असताना 12 धावा 3 चौकार त्याने लगावले. सतीशला आपण पाहत आहोत. गावदेवी धोंडा वडवली आणि जय गावदेव वडूनवगर संघ जर ऑनलाईन आपण पाहत असाल तर आपण रिपोर्टिंग करायचं आहे आणि विशालला डेडिकेट करता येते मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे. ज्या विशालने अप्रतिम स्टार्ट करून दिला आपल्या संघाला, त्या विशालला त्यांनी ती मॅच मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केलेली आहे. आदरणीय गणेशजी तारे यांच्या शुभास्ते आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच.